नमस्कार मित्रांनो, मालक सेंद्रिय शेती आणि शेळीपालन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी गेल्या वर्षभरापासून सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करत आहे. या शेळीपालन व्यवसाय करत असताना शेळ्यांवर आणि शेळ्यांचं खाद्य आणि टॉनिक म्हणजेच मिनरल्स आणि विटॅमिन्स हे आपण शेळ्यांना देत असतो. परंतु हे मिनरल्स आणि विटॅमिन देत असताना शेळ्यांचा खर्च हा फार होतो. साधारणतः मिनरल्स आणि विटॅमिन हे देणे शेळ्यांना गरजेचेच आहे. हे दिल्याने शेळ्यांची भूक वाढते, शेळ्यांचं डायजेशन चांगलं होतं आणि शेळ्यांची वजनवाढ होते. तसेच शेळ्यांना बोन साईज म्हणजे हाडांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेळ्या ह्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये दिसतात. तसेच विटॅमिन्स आणि मिनरल्स दिल्याने शेळ्यांना वेगळ्या प्रकारची चकाकी येते, वजनवाढ होते, चकाकी येते, शेळ्या दष्टपुष्ट दिसतात. हे सर्व ठीक आहे, परंतु यामध्ये फार खर्च होतो. साधारणतः आपण 10 शेळ्यांचं गणित केलं तर 10 शेळ्यांना 1 महिन्यासाठी मल्टीस्टार यामध्ये मिनरल्स असतात आणि ब्रोटॉन यामध्ये विटॅमिन्स असतात. तर एका महिन्यासाठी 10 शेळ्यांना साधारणतः 1 लिटर मिनरल्स म्हणजेच मल्टीस्टार हे आपण देत असतो आणि 1 लिटर मल्टीस्टारसाठी साधारणतः 1500 रुपये खर्च येतो. तसेच 2 लिटर ब्रोटॉनसाठी साधारणतः 1000 रुपये खर्च येतो. हा जर दोन्ही एकत्र केला तर साधारणतः 2500 रुपये खर्च येतो. यालाच पर्याय म्हणून मी एक नवीन पर्याय शोधला आहे. तुम्ही समोर पाहत आहेत की शेळ्या एक पांढऱ्या दगडासारख्या खडकासारख्या दिसणाऱ्या पदार्थाला चाटत आहे. ते आहे सेंधाव मीठ. त्याला आपण सेंधव मीठ किंवा सेंधा मीठ असे सुद्धा म्हणतो. हे सेंधा मीठ नैसर्गिक आहे. राजस्थानमधील डोंगरामध्ये हे सेंधा मीठ साधारणतः सापडतं. सेंधा मिठामध्ये सोडियम क्लोराईडचे म्हणजेच मिठाचे प्रमाण कमी असून या व्यतिरिक्त यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यासारखी महत्त्वाची खनिजे आहे. ते हे मल्टीस्टारचं काम करतं. तसेच यामध्ये व्हिटॅमिनची मात्रा भरपूर प्रमाणात असल्याने हे ब्रोटॉनचं सुद्धा काम करतं. म्हणून हे ब्रोटॉन आणि मल्टीस्टार याला पर्याय म्हणून याचा उपयोग करणे शेळीपालकांसाठी फार फायद्याचे आहे. कारण याची किंमत फक्त 35 रुपये किलो याप्रमाणे हे सेंधा मीठ आपल्याला उपलब्ध होतं. त्यामुळे या सेंधा मिठामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्च कमी होतो. शेळ्यांवर जो उत्पादन खर्च होतो तो मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि शेळीपालकांसाठी हा शेळ्यांचा व्यवसाय नफ्यात जातो. जे मल्टीस्टार आणि ब्रोटॉन करतं तेच काम हे सेंधा मीठ करतं आणि याला शेळ्यांना पाजलं नाही तरी चालतं. हे फक्त अडकून दिलं तर शेळ्या स्वतः व्यवस्थितपणे हे खातात. धन्यवाद.